बहुधा एवढे फोन केल्याच्या नंतर आता नवरा बायको नॉर्मल भांडण होणारच ना. नवरा बायकोचं ना तर कधी प्रेम कधी भांडण हे चालतच असतं. पण जरासं भांडण झालं की पोरगी लगेच मम्मीला फोन करते, मम्मी हे मला असं असं म्हणला. मम्मी काय म्हणते, असं बोलला तुला तो, एवढी हिंमत त्याची, एक काम कर बॅग भर मी पप्पाच्या बापाला पाठवते. नॉर्मल भांडण आहे. पण पोरीला सासराहून माहेरी घेऊन यायला लावते. कोण 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 हे इथं बसलेले आहे. यायचा काही रोल नसते हो, हे बिचारे काही नसते, बिचारे कामात व्यस्त असते. हे सगळं हे सगळं असते. नॉर्मल शुल्लक भांडण आहे. पण ज्या वेळेस ती पोरगी बाप घ्यायला जातो आणि बाप घ्यायला गेला की बापासोबत निघून येते, निघून आल्याच्या नंतर मग त्याला राग येतो. थोड्या भांडणामुळे ही मला सोडून गेली, मग त्या छोट्या भांडणाचं रूपांतर मोठ्या भांडणात होतं. पाहता पाहता भांडण कोर्टापर्यंत जातं आणि त्यांचा डिवोर्स होतो. असं मोकळ्या पटलं तर बघ, काही जण टाळ्या वाजायचं नाही, सगळं काय पैसे मागायला वाजायला जोरदार. मुलीला शिकवण दिली पाहिजे. काय शिकवण दिली पाहिजे? आताच गाईल महाराजांनी, नवऱ्याच्या आधीत राहतो, सासू सासऱ्याच्या सेवेत राहतो, आठवण ठेवतो याची साजणी, जन्मजन्मीची जोडी. शिकवण दिली त्या सीतेला. कोण? तिच्या माईनं सांगितलं, सीते आजपर्यंत माहेरात होतीस, आता तुला सासरी जायचंय. माहेरामध्ये असताना पूर्ण स्वातंत्र्य आहे, पण सासरी गेल्याच्या नंतर संपूर्ण जीवन हे पारतंत्र्यात आहे. पोरगी माहेरी असल्यावर 8ला उठू द्या 10ला उठू द्या, तिची माई काय बोलत नाही. पण तीच पोरगी जर सासरी गेली आणि 8ला 9ला 10ला जर उठायला लागली, चालेल का? हे मोबाईलला ठेवा ना ते खाली.